नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 1 यामधील इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणजे इलेक्ट्रॉनिक घटक। इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये जे वेगवेगळे पीसीबी वरती घटक लावलेले असतात त्यामधील रेजिस्टर आणि कॅपॅसिटर या दोन उपघटकांची आज आपण माहिती घेणार आहोत। तर इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेऊयात। प्रथम इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणजे काय? ज्या सर्किटमध्ये विद्युत प्रवाह हा निर्वात पोकळी, गॅस किंवा अर्धवाही पदार्थामधून आपला मार्ग पूर्ण करतो त्याला इलेक्ट्रॉनिक सर्किट असे म्हटले जाते। बघा, इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणजे काय तर विद्युत प्रवाह हा वाहत असताना एखाद्या निर्वात पोकळीमधून किंवा गॅस सदृश्य असणाऱ्या पदार्थामधून किंवा अर्धवाही पदार्थामधून आपला मार्ग जेव्हा पूर्ण करतो त्याला आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट असे म्हणतो। आता या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये वेगवेगळे काही इलेक्ट्रॉनिक घटक असतात ज्याला आपण म्हणतो डायोड, ट्रान्झिस्टर, त्यानंतर रेजिस्टर, वेगवेगळे असे जे घटक असतात त्या घटकांना आपण एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स देखील असे म्हटले जाते। आता या कंपोनंट्समध्ये दोन प्रकार पडतात। या इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या घटकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते। एक आहे म्हणजे कार्यक्षम घटक ज्याला आपण ॲक्टिव्ह कंपोनंट्स असे म्हणतो आणि दुसरे निष्क्रिय घटक ज्याला आपण पॅसिव्ह कंपोनंट्स असे म्हणतो। इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये या दोन्ही घटकांचा समावेश असणे गरजेचे आहे आणि प्रत्येकाचं कार्य देखील वेगवेगळं आहे। आता त्यामधील आपण पाहूयात कार्यक्षम घटक ज्याला आपण ॲक्टिव्ह कंपोनंट्स असे म्हणतो। जे घटक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये सिग्नलवर प्रक्रिया करण्याचे कार्य करतात। बघा, कार्यक्षम घटकामध्ये काय होतं तर जे घटक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये सिग्नलवर प्रक्रिया करण्याचे काम जे कार्य करत असतात, जे घटक कार्य करतात त्यांना आपण कार्यक्षम घटक असे म्हटले जाते। उदाहरणार्थ व्होल्टेज सोर्स म्हणजे व्होल्टेज वाहून नेण्याचा जो मार्ग आहे त्याला आपण व्होल्टेज सोर्स म्हणू। त्यानंतर करंट सोर्स, त्यानंतर आहे डायोड, ट्रान्झिस्टर इत्यादी जे घटक आहेत ज्याला आपण कार्यक्षम घटक असे म्हटले जाते। हे सतत कार्य करणारे घटक असतात, हे कार्यक्षम घटक असतात, याचा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये समावेश असणे गरजेचे आहे। दुसरे निष्क्रिय घटक। आता निष्क्रिय घटकामध्ये जे घटक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये सिग्नलवर प्रक्रिया करत नाहीत। बघा, कार्यक्षम घटकामध्ये जे ॲक्टिव्ह कंपोनंट्स आहेत ते सिग्नलवर प्रक्रिया करण्याचे काम करतात, तर निष्क्रिय घटक हे सिग्नलवर प्रक्रिया करण्याचे काम करत नाहीत, तर त्यांनाच आपण निष्क्रिय घटक असे म्हटले जाते। उदाहरणार्थ काय रेजिस्टर, कंडक्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर अशा प्रकारचे रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे जे घटक आहेत हे कसे आहेत निष्क्रिय घटक आहे, मात्र याचा देखील इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये समावेश असणे गरजेचे आहे। तुम्हाला सांगितलं प्रत्येकाचं वेगवेगळं काही कार्य असतं ते आपण आता समजावून घेऊयात। पुढे पहा रेजिस्टर। या रेजिस्टरमध्ये आपल्याला सांगता येईल की रेजिस्टरच्या रेजिस्टन्स हा गुणधर्म त्यामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला विरोध करतो। बघा, रेजिस्टरचा रेजिस्टन्स हा गुणधर्म असतो, हा रेजिस्टर आहे आणि त्याचा रेजिस्टन्स हा गुणधर्म असतो म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाह वाहून जात असताना त्या प्रवाहाला विरोध करण्याचं काम हे जे घटक करतो त्याला आपण रेजिस्टर असे म्हटले जाते। आणि रेजिस्टरचे एक एकक आहे ओहम। ओहम हे त्याचं एकक आहे। हे दर्शनी भागामध्ये अशा प्रकारे हे आपल्याला दिसतात आणि याची किंमत जी आहे हे अशा वेगवेगळ्या त्या रंगाचे जे पट्टे आहेत त्यावर मारलेले जे सोनेरी रंग, ब्लॅक किंवा तपकिरी रंग, हिरवा रंग, लाल, तांबडा रंग अशा प्रकारच्या रंगावरून त्याचे किंमत ठरत असते। ठीक आहे, पुढे पाहूयात। पुढचा प्रकार आहे याच्यामध्ये स्थिर रेजिस्टर। याच्यामध्ये स्थिर रेजिस्टर असतं म्हणजे याला आपण रेजिस्टर म्हणतो किंवा याला आपण विरोध देखील म्हणू शकतो। अशा तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांवरून त्याची किंमत ठरत असते। या रेजिस्टरचे मूल्य व्हॅल्यू आपण बदलू शकत नाही, त्याला स्थिर रेजिस्टर असे म्हटले जाते। स्थिर रेजिस्टर म्हणजे काय? ज्याची आपण किंमत बदलू शकत नाही, आहे ती किंमत ही स्थिर आहे सध्याची आणि ही किंमत आपण बदलू शकत नाही म्हणून याला स्थिर रेजिस्टर असे म्हटले जाते। पुढचा रेजिस्टरचा प्रकार आहे बदलता रेजिस्टर। बदलता रेजिस्टर दर्शनी भागामध्ये अशा प्रकारे दिसतो, हा स्थिर आहे पण बदलता रेजिस्टर अशा प्रकारे रेजिस्टर हा बदलते असतात। इथे ह्या ठिकाणी याला आपण जे आहेत जसे फॅनला जसे टॅप असतात, वेगवेगळ्या टॅपवर आपण फॅनची स्पीड कमी जास्त करत असतो तसं याला देखील वेगवेगळ्या टॅब असतात आणि ह्या टॅबनुसार आपल्याला हव्या त्या रेजिस्टन्सचे मूल्य आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळू शकतं।
ज्या रेजिस्टरचे मूल्य व्हॅल्यू आपण बदलू शकतो त्याला बदलता रेजिस्टर असे म्हटले जाते. म्हणजे याची आपण किंमत आपल्याला बदलता येते म्हणून याला बदलता रेजिस्टर असे म्हटले जाते. ठीक आहे, पुढे पाहूया कॅपॅसिटर. कॅपॅसिटर आपल्याला दर्शनी भागामध्ये माहिती आहे हे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स मधील छोटे छोटे कॅपॅसिटर्स आहेत जे PCB वर बसणारे आहेत आणि आपल्या फॅनला किंवा जे सबमर्सिबलचे स्टार्टर्स वगैरे जे असतात त्यामध्ये स्टार्टर आपण जर खोललं तर त्यामध्ये मोठे मोठे कॅपॅसिटर दिसतात. तर हे मोठे मोठे कॅपॅसिटर हे वेगळं काम आहे त्यांचं आणि छोट्या छोट्या कॅपॅसिटरचं सुद्धा वेगवेगळं काम आहे. प्रत्येकाचं काम हे त्याच्या व्हॅल्यूनुसार म्हणजे त्याच्या किमतीनुसार ते त्यांचे कार्य करत असतात. आता हे कॅपॅसिटर काय आहे आणि कशा प्रकारे असतात बघूयात आपण. अवाहक पदार्थाने अलग केलेल्या दोन सुवाहक प्लेट पासून तयार केलेले जे साधन विद्युत ऊर्जा साठविण्याचे कार्य करते त्याला कॅपॅसिटर असे म्हटले जाते. बघा, अवाहक पदार्थाने अलग केलेल्या दोन सुवाहक प्लेट पासून, अवाहक पदार्थ जे असतात म्हणजे ज्यामधून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही त्याला आपण अवाहक पदार्थ असे म्हणतो. तर अवाहक पदार्थापासून पदार्थाने अलग केलेल्या दोन सुवाहक प्लेट पासून तयार केलेले जे साधन विद्युत ऊर्जा साठविण्याचे कार्य करते, थोड्या प्रमाणावर यामध्ये विद्युत ऊर्जा साठविली जाते, त्याला आपण कॅपॅसिटर असे म्हटले जाते. त्याचा कॅपॅसिटर फॅटेड किंवा मायक्रो फॅटेडमध्ये मोजला जातो. मायक्रो फॅटेडमध्ये याचे मोजला जातो, याची किंमत मोजले जाते. अशा प्रकारचे दर्शनी भागामध्ये दिसतात, हे छोट्या छोट्या प्रकारचे आपल्याला दिसतात. हे जे आहेत ना हे कॅपॅसिटर्स आहेत. ठीक आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यू त्याची किमतीनुसार त्याचा आकार सुद्धा वेगवेगळा आहे. ठीक आहे, प्रकार याचे कुठले कुठले प्रकार आहेत. एक आहे स्थिर कॅपॅसिटर आणि बदलता रेजिस्टर सारखेच याचे दोन प्रकार आहेत. एक जसा स्थिर रेजिस्टर आणि बदलता रेजिस्टर तसा कॅपॅसिटरमध्ये सुद्धा स्थिर कॅपॅसिटर आणि बदलता कॅपॅसिटर अशा प्रकारचे याचे दोन प्रकार पडतात. आता बघूयात स्थिर कॅपॅसिटर आणि बदलता कॅपॅसिटर. ज्या कॅपॅसिटरचे मूल्य आपण बदलू शकत नाही त्याला आपण स्थिर कॅपॅसिटर असं म्हटले जाते. तर ज्या कॅपॅसिटरचे मूल्य आपण बदलू शकतो त्याला आपण बदलता कॅपॅसिटर देखील म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे ज्याची आपण किंमत बदलू शकत नाही त्याचे मूल्य आपण बदलू शकत नाही त्याला आपण स्थिर कॅपॅसिटर म्हणतो आणि ज्याचे आपण मूल्य किंवा किंमत बदलू शकतो त्याला आपण बदलता कॅपॅसिटर असे म्हटलं जातं. त्यानंतर आहे सिरॅमिक कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर, मायका कॅपॅसिटर असे कॅपॅसिटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. इयर गॅन्डा कॅपॅसिटर, त्यानंतर PVC कॅपॅसिटर, ट्रिमर कॅपॅसिटर, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर आणि इत्यादी प्रकारचे जे कॅपॅसिटर आहेत हे रचनेवरून त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. म्हणजे आता सिरॅमिक कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर, मायका कॅपॅसिटर हे वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या किमतीनुसार ते वापरले जातात आणि आवश्यकतेनुसार त्या PCB वरती त्याची रचना करून त्याला वापरले जाते. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर वापरले जातात. आता पुढचं आहे इंडक्टर. आता इंडक्टर म्हणजे काय तर इंडक्टिव्ह तारेची गुंडाळलेली कॉईल म्हणजे इंडक्टर होय. बघा, म्हणजे इंडक्टिव्ह तारेची गुंडाळलेली जी कॉईल असते तांब्याची असू द्या किंवा इतर कुठल्या धातूची असू द्या ती कॉईल असते त्याला आपण इंडक्टर असे म्हणतो. त्याचा इंडक्टन्स हा गुणधर्म त्याच्यामधून वाहणाऱ्या प्रवाहामधील बदलाला विरोध करत असतो आणि चुंबकत्व निर्माण करतो. म्हणजे एखाद्या कॉईल म्हणजे एखाद्या तारेची जर वेटोळी गुंडाळी केली तर त्यामुळे काय होतं तर वाहताना प्रवाह वाहत असताना त्यामध्ये विरोध निर्माण होतो आणि या विरोधामुळे या कॉईलमध्ये देखील काय होतं चुंबकत्व निर्माण होतं म्हणून याला इंडक्टर देखील म्हटलं जातं. आता बघा हे जे तुम्हाला दाखवलेले ह्या कॉईलमध्ये ही कॉईल गुंडाळलेली आहे याच्यावरती, ह्या सुद्धा गोल याच्यावरती ही तांब्याची कॉईल गुंडाळलेली आहे, याच्यावरती पूर्णपणे तांब्याची कॉईल दोन याचे हे जे टोक आहेत ते बाहेर काढलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळे जी रचना दाखवलेली या ठिकाणी ही आहे कॉईल तयार केलेली कॉईल आहे, त्याला इंडक्टर देखील आपण म्हणतो. याच्यामध्ये आहेत इयर कोर इंडक्टर आणि आयर्न कोर इंडक्टर. इयर कोर म्हणजे आता बघूयात ज्या इंडक्टरच्या कॉईलच्या पोकळीमध्ये हवा असते, ज्या इंडक्टरच्या कॉईलची समजा ही पोकळी आहे याच्यामध्ये काय असते हवा असते त्याला आपण म्हणतो इयर कोर इंडक्टर. आणि तर ज्या इंडक्टरमध्ये कॉईल ही लोखंडी किंवा इतर चुंबकीय पदार्थाच्या कोर भोवती गुंडाळलेली असते त्याला आपण आयर्न कोर इंडक्टर असे म्हटले जाते. म्हणजे एखादी जर ही जी कॉईल आहे ही गुंडाळलेली आहे एखाद्या लोखंडी तुकड्यावरती जर भागावरती गुंडाळलेली असेल तर त्याला आयर्न कोर इंडक्टर देखील म्हटलं जातं. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात आलं. या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विद्युत हत्यारे, म्हणजे जे काय आपल्याला विद्युत हत्यारे लागत असतात
जसं की उदाहरणार्थ प्लायर आहे, स्क्रूड्रायव्हर आहे, टेस्टर आहे, अशी विद्युत हत्यारे, त्यांची निगा आणि देखभाल आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे आपण येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब प्री SSC या व्होकेशनल एज्युकेशन चॅनलला जर आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर देखील बटन दाबा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहून आम्हाला पाठवा. धन्यवाद.